उन्हाळ्यात थकवा, चिडचिड, खूप उष्णता या गोष्टी सर्व त्रास देतात का? तर आज मी सांगणार आहे फक्त 10 मिनिटांचं प्राणायाम रुटीन जे तुमचं शरीर आणि मन थंड आणि शांत ठेवेल. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. 40 नंतर शरीरात अनेक बदल होतात. उन्हाळ्यात तर खूप त्रास होतो. गरमीमुळे एनर्जी लो होते, मूड स्विंग्स होतात, तसेच स्लीप इश्यू वाढतात. पण आज मी तुम्हाला एकदम सोपा आणि प्रभावी प्राणायाम रुटीन सांगणार आहे, जो तुम्ही रोज केला तर नक्कीच 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल, तुम्हाला शांत आणि खूप छान वाटेल. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम करणार आहोत आपण दीर्घ श्वसन. कसा करायचा? तर छान एक दीर्घ श्वास घ्यायचा, होल्ड करायचंय, थोडस थांबायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा आहे. त्यावेळी छान मनामध्ये श्वास घेताना 4 अंक मोजायचे आहेत, त्यानंतर पुन्हा 4 अंक होल्ड करायचा आहे आणि सोडताना मात्र 6 किंवा 8 अंक मोजून सोडायचं आहे. दीर्घ श्वसनाचे खूप सारे फायदे होतात. सगळ्यात मेन म्हणजे मन एकाग्र होतं, शांत होतं आणि काही ताण, चिडचिड असेल तर ती कमी होण्यास मदत होते. तर चला माझ्यासोबत करा. हातांची छान ज्ञान मुद्रा छान अशी मांडीवर ठेवायची आहे. कम्फर्टेबल आसनात बसा. तुम्ही पद्मासन किंवा वज्रासनात बसलं तरी चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्राणायाम रुटीन तुम्ही मॅटवरच केलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही सोफ्यावर आणि चेअरवर देखील बसून करू शकता. डोळे बंद, पाठ मान सरळ, छान एक दीर्घ श्वास घ्या, होल्ड करा, सोडा, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, होल्ड, सोडा, पुन्हा एकदा आपण करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, थांबा, आणि श्वास सोडा. हळूच डोळे उघडायचे आहेत. छान, यामुळे अगदीच आपल्याला छान वाटतं. आता आपण उन्हाळ्यासाठीचा अगदी महत्वपूर्ण प्राणायाम करणार आहोत आणि तो म्हणजे शीतकारी प्राणायाम, कूलिंग ब्रीथ. नावाप्रमाणेच हे प्राणायाम केल्याने खूप थंड वाटते, शरीर कूल राहण्यास मदत होते. मग कसा करायचा? तर बघा, तोंडाने दात एकमेकांवर ठेवायचे आहेत या पद्धतीने आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकावाटे श्वास सोडायचा आहे. कमीत कमी रोज 2 मिनिट तरी आपण हे केलं पाहिजे. त्यामुळे ऑफकोर्स शरीर कूल राहतं, शांत राहतं आणि मेनोपॉज सिम्पटम्स जे महिलांसाठी अतिशय महत्वपूर्ण असतात ते कमी होण्यास मदत होते. तर छान हात आरामात या पद्धतीने किंवा ज्ञानमुद्रेत ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, दात एकमेकांवर या पद्धतीने आणि मग श्वास आपल्याला घ्यायचा आहे. बघा, माझ्यासोबत करा आणि नाकाद्वारे सोडायचं आहे. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवल्याने चांगला इफेक्ट होतो. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा.
पुन्हा एकदा श्वास घ्या. लास्ट आणि सोडा. रिलॅक्स. बघा, जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो त्यामुळे थंड हवा आत जाते आणि अगदी आपल्याला खूप छान वाटतं. आता आपण मेंदूला गारवा आणि स्थैर्य देणारा प्राणायाम करणार आहोत. ते म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम. आपल्या डाव्या नाकपुडीतून चंद्र नाडी प्रवाहित होते. त्यामुळे आपण जर चंद्रभेदन प्राणायाम केलं तर आपल्याला खूप छान फायदे होतात. बघा, आपल्या शरीरात उष्णतेमुळे पित्त वाढतं, ते कमी होण्यास मदत होते. उष्णता कमी होते, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि ऑफकोर्स राग, चिडचिड देखील कमी होतं. तर मग कसा करायचा? छान आपल्या डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची या पद्धतीने, बघा दोन्ही बोटं या पद्धतीने प्रणव मुद्रा करायची आहे आणि ही बरोबर अशी छातीजवळ आणायची आहे आणि आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा डावीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने सोडायचा आहे. चला, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करून डावीनेच श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा एकदा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. रिलॅक्स, शांत राहायचं आहे. आता आपण शेवटचं प्राणायाम करणार आहोत आणि ते म्हणजे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाचा मेंदूवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. भ्रामरी प्राणायामामुळे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यामुळे मेंदू शांत होण्यास मदत होते, एन्झायटी कमी होते आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे झोप सुधारण्यास मदत होते. तर मग कसा करायचा? तर बघा, आधी दोन्ही कान बंद करून सर्व बोटे चेहऱ्यावर सेट करायचे आहेत. त्यानंतर छान श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मात्र मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. बघा, या पद्धतीने आधी दोन्ही कान हलकेच बंद करून घ्यायचे आहेत, जास्त दाब द्यायचा नाही. दोन्ही छान हातांची बोटे या पद्धतीने चेहऱ्यावर सेट करायचे आहेत. एक छान श्वास घ्या आणि सोडताना मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे. बघा, या पद्धतीने पुन्हा एकदा श्वास घ्या आणि मचा आवाज करत सोडा. आपण 5 राऊंड पूर्ण करणार आहोत. 2 झाले, तिसरा राऊंड. श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. लास्ट, श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स, शांत राहायचं आहे. आपण छान प्राणायाम रुटीन केलेला आहे आणि त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला उन्हाळ्याचा घामाचा त्रास कमी होणार आहे. उष्णतेमुळे जो काही आपल्याला ताण जाणवतो, त्रास होतो, तो देखील कमी होणार आहे. छान. तर मग बघा, हे 10 मिनिटांचं प्राणायाम रुटीन तुम्ही रोज केलात तर नक्कीच तुम्हाला 100% उन्हाळ्याचा त्रास कमी होणार आहे आणि हा उन्हाळा तुम्हाला छान आनंददायक वाटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात घ्यायची काळजी, तर भरपूर पाणी प्या आणि बाहेर जाताना ऑफकोर्स छत्री, स्कार्फ, गॉगलचा वापर करा. त्यामुळे उन्हाळा आपल्याला सुसह्य होतो. मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना, त्यांना देखील छान आणि शांत वाटण्यासाठी.
आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.